नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। हम्मा हम्मा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा। मंडळी, लोगन पॉल वर्सेस माईक भाऊ टायसन यांची हाणामारी एका बाजूला, जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे राडे एका बाजूला। 21व्या शतकातील सगळ्यात मोठी राडेबाजी जी आहे ही तर वाकचुरे ब्रदर्स जी आहेत ही करतायत। आणि जेव्हापासून मी बघितली तेव्हापासून मला खात्री पटली आहे या दोन्ही भावांची लहानपणी टाळू भरताना इंजिन ऑइलचा उपयोग केला गेलेला आहे। यांचे गुळगुळीत मेंदू जे वापसामध्ये भेटतायत, मी तुम्हाला सांगतो अख्खं मराठी युट्यूब जे आहे याला हे सहन होत नाहीये। आनंदाचा हर्ष उल्हास झालेला आहे, कारण यांचा चॅनल कसा बसा 30-40,000 व्ह्यूज वरती कसतरी जगत होता। यांनी हा फॅमिली मॅटर जो इंट्रोड्यूस केला, जी काय हाणामारी केली, रापकन चॅनल उडलाय 3-4 लाख व्ह्यूज वरती। भावालाही मारते, बायकोलाही मारते, हा विन्या प्रॉपर सटावलाय मी सांगतो। दिस इज विचित्र विन्या आणि त्याचा भाऊ सटकी संदीप। विचित्र विनू आणि सटकी संदीप हे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा जो पराक्रम घडलेला आहे त्या पराक्रमाने दोघांचं आयुष्य जे आहे याच्यामध्ये उलथा पालट होणार आहे। तुर्तास ज्यांना ज्यांना विनायक कोण आहे हे माहिती नाही, तुमचं आयुष्य एकदम मस्त झालेलं आहे, पण तरी मी खराब करणार। तुम्ही ही रील बघा। तू माझा पुष्पा मी तुझी श्रीवल्ली, हा चेसी बेंड पुष्पा। अरे तो अल्लू अर्जुन त्याची दाढी उपटून फेकेल असं कोणाशी पण कंपॅरिझन करू नका। हे असं नसते कोणत्याही रील मध्ये ना, त्याच्या बायकोच्या मध्ये असंच हा पुष्पा चेसी बेंड पुष्पा कुठला। याला सांगा की याच्या चॅनलच्या व्ह्यू याच्याच रीलच्या खालच्या कधीतरी जाऊ कमेंट वाच, बॉ लोकांनी तुझी अक्षरशः चव काढून टाकली, तू बस कर बाई। या सगळ्या मॅटरची जी आहे ह्या विचित्र विनूच्या मॅटरची सगळी सुरुवात ही होते भावाच्या बर्थडे पासून। बर्थडेचा दिवस असतो, रात्री 12 वाजता सहकुटुंब सहपरिवार केक कापायचा कार्यक्रम जो आहे हा ऑर्गनाइज करतात। याच्यामध्ये 4 प्रमुख किरदार आहेत। पहिला आहे आपला लीड विचित्र विनू। विचित्र विनू जो आहे हा थोडासा विचित्रच आहे, याला कधी काय होतं याला काही कळत नाही। पोरींपेक्षा पण भयानक मूड स्विंग्स याचे होतात, जसा हा 365 दिवस पिरियड्स मध्येच असतो का काय, एवढे भयानक ह्या विचित्र विनूचे मूड स्विंग्स आहेत। कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है। दुसरा आहे सटकी संदीप। सटकी संदीपचा प्रॉब्लेम असा आहे की तो नेमका कसा आहे हे अजूनपर्यंत कळलेलं नाही। या पूर्ण ब्लॉग मध्ये गांजा आणि कोकेनचा एकत्र प्रकार काहीतरी त्यांनी केलेला आहे असं खरं तर हालचाली थ्रू आउट द व्हिडिओ याच्यात तुम्हाला पुढे गेल्यावरती कळणारच आहे। मग ही आहे रापची ऋतू। ही ऋतू जी आहे ही त्या विनायकची मिसेस आहे। त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा 50% मोलाचा वाटा असतोच, मग ती चांगली असो किंवा फालतूगिरी असो, हे सहकुटुंब सहपरिवार रील्स बनवायचा कार्यक्रम जो आहे हा करत असतात। आणि चौथं कंटेंटर म्हणजे सपोर्टिंग कास्ट, ही आहे आपल्या संदीप भाऊ जी आहेत यांच्या मिसेस आहेत। ही आहे भंपक भूमी, कारण इतकं राडा झाल्यानंतर सोशल मीडियावरती इतकी मोठी भंपक केलेली आहे, कळ सगळं पुढे जाऊन कळ सिस्टमॅटिक। व्लॉगची सुरुवात होते, विनू भाऊ आपल्या ब्लॉग मध्ये लोकांचं वेलकम वगैरे करतो। विनू भाऊ आपल्या ब्लॉग मध्ये लोकांचं वेलकम वगैरे करतो, सगळ्यांचं वेलकमकडे लक्ष असतं। हा विचित्र माणूस तिथे बाजूला गांडुळासारखा काय करतोय। या ब्लॅक अँड व्हाईट विदूषकाचं बाजूला काहीतरी वेगळंच चाललंय, याचं लिपसिंग पण धड होईना आणि काहीतरी असं म्हणजे किंवा चाली मला असं बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, खरंच कधी कधी असं वाटतं संदीप रट्टे खायच्याच याचा आहे। ते बिचारा काहीतरी 13 नोव्हेंबर वगैरे बोलते, त्या संदीपचं बाहेर बाजूला वेगळंच चाललेलं आहे। त्याची प्रत्येक ऍक्शन कवटीमध्ये कोच आणण्यासारखीच आहे। या पूर्ण व्हिडिओमध्ये संदीपला जर तुम्ही आवरून बसवला असताना एका साईडला कॉपऱ्यामध्ये केक खाऊ घालत, हा पूर्ण राडा झालाच नसता, माझं असं म्हणणं आहे। थ्रू आउट द व्हिडिओ संदीप कोणती नशा करतो भाऊ तू, अरे ये हमको भी चाहिए, इतना मस्त मगन हसी मजाक हमको होने का है इतना। सुरुवातीला फुल शुभेच्छा वगैरे देऊन दिले, हॅपी बर्थडे। नंतर ते विनायकचं पूर्ण चेहरापुंजी करून टाकला थ्रू आउट द व्हिडिओ। ते बिचारा ओशाळलेला चेहरा घेऊन वावरते, 4-5 दिवस झाले, बर्थडेच्या दिवशी त्याचं खवची करून टाकली। मला कधी कधी असं वाटतं मला जाऊन विनायकची मिठी मारायची गरज आहे का काय, इच्छा गावात मारले बोंबील। वेल ह्या 2 नमुन्यांच्या बद्दल आपण बोलतच राहणार आहोत मित्रांनो। आता तुर्तास तुम्हाला माझ्या एका मित्राबद्दल सांगायचं आहे। आधी त्याचे चहाचे वांदे होते, मात्र आता बघता बघता गाडी घोडं घर काय पार्ट्या काय, दररोज फिरायला काय जातोय। मला कधी कधी प्रश्न पडतो की लेकरने असं केलं तर केलं काय। मग याच प्रश्न मंजुषेत माझ्या मनात मी त्याला प्रश्न विचारला की बंधू तुम्ही नेमकं काय केलं। आणि यावर शॉक जेव्हा मला कळलं, मी त्याला इंस्टाग्रामवरती मेसेज केला आणि त्यांनी मला त्याच्या टेलिग्राम चॅनलचा एक लिंक दिली। या लिंकवर हा सगळा कारभार जो आहे हा वन साइड याचा झालेला आहे। प्रश्न म्हणजे असा आहे की त्याला त्या लिंकवरती एक अशी गोष्ट सापडली जिथे फार खिशात काही कॅपिटल नसताना सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता। आणि एवढंच नाही, सगळेजण जे आहेत हे इथं कामाधंद्याला वन साइड लागू शकता। तिथे तुम्हाला क्लिअर ॲडवाइस मिळते जी तुम्ही रिपीट करू शकता, आणि ती क्लिअर ॲडवाइस तुम्ही रिपीट केली की वन साइड तुमचा कारभार जो आहे हा चालू राहू शकतो। मी सुद्धा साइन अप केलं आणि तुम्हाला पण जर प्रश्न पडला असेल की यांनी एवढं आयुष्य कसं बदललं, तर या चॅनलवरती जा। अजून ऑडियन्स साईज थोडीशी छोटी आहे, त्यामुळे तुम्हाला तिथं कारभार जो आहे बोलता सुद्धा येणार आहे। तुम्हाला तिथे डाऊट जे तुमचे हे सुद्धा क्लिअर करायचा चान्स आहे, त्यामुळे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्यावरती क्लिक करायला विसरू नका। त्या लिंकवरती क्लिक करून आताच तुम्ही सबस्क्राईब करा, त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला वन साइड मिळू शकतात। बाकी
पिन कमेंटमध्ये लिंक दिली, कारभार पुढे कंटिन्यू करू. आता पुढे जाऊन काय होतं मी तुम्हाला सांगतो. हे सगळे शुभेच्छा देऊन होतात, सगळेजण वन साइड इथपर्यंत थोडं नॉर्मल असतं. इथं काशी व्हायला सुरुवात होती. मम्मीने आली, मम्मीच्या लक्षात नाही, मम्मी कामात बिझी आहे. संदीप म्हणतो विसर भोळे. एवढा सगळा मॅटर चालू असताना ऋतू वहिनी जी आहे त्या एकदम प्रॉपर बेस्ट वाईफ आहेत. त्यांनी लगेच हँडल करायचा प्रयत्न केला की नाही आई जी आहे त्या आजीकडे गेलेल्या आहेत, असलं काही विषय नाही आहे. एवढं सगळं समजून घ्यायची, एवढं सगळं चांगलं करते, तरी विनायक तिला रट्टे देतो. मग विनायक नाराज जातो की मला बोलू का नाही देऊ राहिले, ती चायला मी काही येणार आहे का, इथं माझा बर्थडे माझा चॅनल आहे, मला काय बोलू देऊ राहिले. मग विनयाची ना मजा घ्यायला चालू करतो संदीप. बोल ना बाळा, बोल ना तू. आणि ते अजून फ्रस्ट्रेट व्हायला लागतं. उभा राहून बी तेच करतोय संदीप. आता तो बोलतोय बिचारा, त्याचं काहीतरी चाललंय. संदीपचं मधीच हॅपी बर्थडे. हा पहिला व्यक्ती असेल या पूर्ण भूतलावरचा की ज्याला बर्थडे विश केल्यानंतर त्याच्या डोक्यात सनक जाते. त्याला शेवटी असं खरंच झालं असणार की मी याला करू, या संदीपला मी काय करू, केक खा पण मला बोलू दे वेंडी, खराब हो जाएगा मैं माँ. तो 10 वेळेस म्हणलाय गब्बस, तरी पण गचपण ढोळ्या बाजूला भरून त्याला बोटा घालून डिवचूच राहिला. आणि मग शेवटी कसं झालं, हे सगळं साचत गेलं. आपल्या विचित्र विनूच्या शरीरामध्ये हे सगळं जे आहे हे साचत गेलं. इंस्टाग्रामचा तात्या विंचू तसा केक ठेवलाय समोर. त्या केकला किंवा असेल की तिच्याला माझ्या आजूबाजूला हे काय चाललंय, माझ्या आजूबाजूला कोणती नमुनी आणली, त्या केकला पण असं होत असेल की मी यांच्या पोटात जाणार आहे आणि मग यांच्या मागणं बाहेर येणार आहे. माझी जर्नी जी आहे ऍज अ केक, हा जन्म माझा व्यर्थ वाया गेलेला आहे. पुढचा जन्म मला केक म्हणून अजिबात नको. आणि मग भूमीचं पण वेगळंच बरं का. त्या केक मधनं ते बाहेर काढते, स्वतःच उपटती त्या केक मध्ये, नवरोबा लिहिलेलं असतं. आणि मग ते अगवा हे निघालं उपटला तू, ते ऑटोमॅटिक निघाला. ते सुरसुरी एक रॉकेट आहे पेटवली आली भुरकनवर. A few moments later. A few minutes later. Happy birthday. 3 weeks later. Many months later. एवढा सगळा प्रसंग होईपर्यंत ते फायनली केक कापतात. मला असं वाटलं चला सब कुशल मंगल हे. आणि मात्र केक कापताना जे काही नृत्य त्यांनी केलेलं आहे भूमीचं वेळेस तिकडे घालीन लोटांगण चाललंय. ऋतुवाहिनीचा आनंद गगनात मावत नाहीये. एवढं सगळं चालू असताना तो विनू तिथे शांत बसून आपला केक जो आहे याचा तो मर्डर करतो आहे. आणि त्याच्या बाजूला त्याचा भाऊ संदीप अरे तुम्ही विचार करा, हा 20-25 वर्षांचा मुलगा आहे हो, हा असं का वागतो संदीप. पंछी बनू उड़ते फिरूं मस्त गगन में. कसा नाचलाय तो. अरे शामक दावर रेमो डिसूजा पिसाळतील रे हे नृत्य बघून. मी तुला सांगतो एक नवीन नृत्याचा प्रकार आविष्कारात होईल. हे कोणतं डान्स आहे. विचार करा तुम्ही केक कापताना तुमच्या आजूबाजूला अशी माणसं नाचू राहिली. अरे चालती फिरती सर्कस आहे रे तुम्ही, रॅम्बो सर्कस. आता केक खाऊ घालत असताना बाकीचे त्याला वन साइड केक खाऊ घालतायत. या संदीपचं वेगळंच चाललंय असं. हा कोण आहे, हा गावठी नुरा फती कुठली भैया, थांबतच नाहीये संदीप. अरे यार संदीप तुझा भाऊ, अरे हा कोणत्या जन्मातला पोल डान्सर आहे रे. कसं ते वागतोय हा. 22-23 वर्षांचं लेकरू आहे हे. लग्न बिग्न झाले, आता पोरग बिर्ग होईल. कसं रे असं नको रे. इथं मेन मॅटर आहे. इथं जेव्हा तो केक खाऊ घालायला जातो तेव्हा ना विनायकला कळेल राहता इथं काहीतरी भयंकर होऊ शकतो. तो विनायक त्याला म्हणतो बरं खरं की भाई हळू खाऊ घाल, मला खोकलायले. आता हळू खाऊ घाल खोकल्याचा काय संबंध आहे मला काही कळलेलं नाही, पण त्यांनी वॉर्निंग दिली ती. आणि हा संदीप जो आहे ना आपला सटकी संदीप, हा तोंडाजवळ घास नेतो माग आणतो. विनया इन्फिनिटी नाराज होतो. आणि मग शेवटी तो क्षण येतोच. फस्कन तोडाला केक चोळला. हो एवढा घाण चोळला ना तोडाला केक. असतं दिवाळीला उठणं बी माझ्या घरच्याने मला कधी लावेल नाही. रिफ्लेक्स मध्ये मग आपला विन्या जो आहे याचा रट्टेबाज चॅम्पियन बाहेर येतो. द रट्टेबाज विनू. आणि मग चालू झालाय गावठी UFC चा एक अद्भुत नमुना. आणि पण घरगुती म्हणतात दोघांच्या बायका धनी नको मध्ये पडतो. अगं धनी नको. अरे ती ऋतू बिचारी जी आहे विनायकची बायको, ती चांगलं सगळं मॅटर हँडल करते. हा डोक्यातच नव्हता विनायक.
पटकन चापटवून दिला. याला शब्द भाषेमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात आणि बाकीच्यांनी एवढं नॉर्मली रिॲक्ट केलं की यांच्या घरामध्ये चापटवणं नॉर्मल आहे. ती बिचारीला कळू बी नाही राहिलं कधी रट्टे खाऊ राहिले डोमेस्टिक व्हायलन्स म्हणता. अरे विण्याच्या तोंडाला केक नाही, विण्याच्या तोंडाला आहे ना डायरेक्ट कॅल्शियम चोळायला पाहिजे भेंडी. कधी कधी मला प्रश्न पडतो एवढा मार खाऊन पण काही मुली ज्या आहेत या अशा रट्टेबाज पोरांसोबत चांगल्याच कशा राहतात. मग या सगळ्या विषयामध्ये एक असं मॅटर उघडतो की बाहेरची पोरं विण्याच्या तोंडाला केक लावतात तेव्हा याला चालतं, मग विण्याला जर सख्या भावाने तोंडाला केक लावला तर एवढा त्याच्या डोंगाला शी लागायचं कारण काय? अरे बाहेरच्या पोरांनी केलं का तुला चालतं मग बरोबर तोंड म्हणजे टू बी ऑनेस्ट इट्स अ फॅक्ट. बाहेरचे लोक त्याच्या धोत्रात केक चोळून राहिले, सख्या भाऊन तोंडाला केक लावला म्हणून मारू बायकोला मारू राहिला, याला मारू राहिला. हाले लाडावला आहे बरं कविनू. कधी कधी मला असं वाटतं याला आमच्याकडे पाठवा, आम्ही तर अशाच्या ठिकाणी केक घालतो बाबा. पुढचे 4-4 दिवस केसात केकच काढायला लागतो, मग पूर्ण केकच निघतो माणसाचा. हे काय चाललंय? हे काय एवढं नाही करू. सख्या भावाला चापटवणं बिपटवणं. तू काय शाहरुख खान आहे का? तुला तोंडाला 24 तास केक लावून फिरवायला पाहिजे तुला मार्केटमध्ये, तेव्हा तुला कळलं की तुला काय इज्जत आहे काय नाही. काय करू राहिले तू? लोक रीलमध्ये तुला शिव्या घालून राहिले, युट्यूब कमेंटमध्ये तुला शिव्या घालून राहिले, तुझ्या घरातील लोक तरी शिव्या घालून राहिले, तो तोंडाला कोणतरी केक लावून राहिले, तुला कोणी शिवणार मी नाही 4 चौकामध्ये तोंडाला केक लावतो कसं करू असतो हा पांडे मला भेंडी. मग या सगळ्या मॅटरमध्ये लेडीज ऍक्टिव्हेट होतात आणि लेडीज मग शाब्दिक गुन्हेगार सांबाटा बिंबाटाला मागं टाकून देतील एवढे शाब्दिक गुन्हेगार आहे डायरेक्ट. झालं प्रेमाने भावानेच केलं ना कोणी दुसऱ्याने केलं. सख्खे ब्रदर जे आहेत भावाने केलं तर मग एवढं काय झालं, एवढं कुठं व्हायचं असतं का? असं त्या भावाच्या ज्या बायको आहे त्या म्हणतात मग लगेच रट्टे खाऊन बंद. ऋतू वहिनींची आघाडी काही कमी झालेली, यांच्यातला पुढारी बाहेरच येतोय. मग आयुष्यभर मस्करीत करत राहणार का? अगं बाई या दोन्ही बायकांचं जे चालू झाले नंतरचे सगळे व्हिडिओ दोन्ही बायकाच एकमेकांवरती तुडून पडलेले आहेत. मला कधी कधी टेन्शन येतं सख्खे भाऊ यांचा मॅटर बाजूला राहील, या बायकांचाच मॅटर पुढे जाईल भेंडी. मग नाही साहजिक रट्टे बिट्टे बायको तुम्हाला चापटाल संदीप म्हणतो मी नाही राहणार. विनय म्हणतो चल निघ. विण्याचा वेगाचा विचित्र विनू उगच नाही युट्यूबचे तात्या विंचू. इथे परत त्याने कट केलाय म्हणजे इथे परत त्याने रट्टवलेला आहे बरं का तिला. विनू बाकी सगळं एका बाजूला, बाकीचे आतापर्यंत जे प्रँक एका बाजूला. हा जर प्रँक असाल बाबा मी तुला शपथ सांगतो अख्खी युट्यूब कम्युनिटी नाही तुझ्या ढोंगणाखाली प्रँक करेल ना आहे हा. आणि मग इथं टँट्रम चालू झाला विनूचा. विनू दिसल त्याला टँट्रम दिलं, तो कोण बिचारा शूट करतो त्याला टँट्रम, बायकोला टँट्रम, सगळ्यांना टँट्रम. जसं काही विनूचा बर्थडे म्हणजे वेगळाच अभिष्ट चिंतन 16 आहे. विचित्र विनू. पण एक लिमिट असते आयुष्यभर म्हणजे त्यांचा स्वभाव येतो. आणि हा मॅटर आताशी चालू झाला बरं का. यांचे युट्यूब चॅनल घपकन उठले आणि यांच्या थंबनेल पाहून तो वेगळीच मजा येते. प्रॉपर्टीचा इश्यू, डिप्रेशन, चक्कर येणं, घर फुटणं, ऋतू तुला शेवटची वॉर्निंग, खोटारडी, प्रूफ, बीप, मॅटर, कोर्ट, कचेरी सगळ्या या स्टोरीमध्ये पुढे. जशी जशी स्टोरी उलगडल तसं तसं सोमभाऊ तुमचं आयुष्य खराब करायला 100% या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला मी एक आयरनी सांगतो मित्रांनो, एवढ्या सगळ्या मॅटरमध्ये त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक रील केली होती, ज्या रीलमध्ये ना कशा बायका घर फोडतात ही स्टोरी होती. ऋतू बाहेर तुझे बाबा आले. काय बोलताय तुम्ही? त्यांना आत का नाही बोलवलं? बाहेर का थांबवलं? एकतर ही काय ऍक्टिंग आहे. विनया तू रील जे गावठी बनवतो तेच करत राहा. विनया तू जे या छपरी रील बनवतो तू हेच करत राहा. हे मध्ये स्टोरी टेलिंग वगैरे ना भाऊ एकदम डायजेस्ट नाही होत माहिती का. खरंच मी नाही कमेंटमध्ये लोक बोलली देतो बायकांना हुसकडून. कोणाचे बाबा नाही आले? आता तुम्ही दोघी तुमच्या बाबाच्या घरी जा. घरच्यांना फोन लावा. म्हणजे तुझ्या बाबाला फोन करून सांग की मला घरातून बाहेर काढून दिले. मग म्हणतो हे तुमचंच घर आहे तुम्ही पण इथं राहायला पाहिजे. तुम्हाला हे समजण्यासाठी हे आमचं नाही हे तुमचं पण घर आहे. आणि मग खुश होतो आणि मग म्हणतो की आम्ही सख्खे भाऊ एकाच गर्भात आलो एकत्र राहू. एका गर्भात जन्म घेतलाय आणि एका घरासाठी काही करू शकतो. ही रील टाकल्यानंतर 1 महिन्यांच्या ते रात्यांनी घर फोडेले. यांच्यात तर मी ना एसी घुसविल आता थोबाडामध्ये. जाऊ दे या विषयामध्ये जेवढं बोललं ना तेवढं मला रक्त आटून जाईल. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला सांगा. नसल आवडला तसं सांगा, तसं तुम्हाला आवडलाच असणार आहे म्हणा. आणि नसल तरी पण बघा कारण पुढचा पण ह्याच मॅटरवर येणार आहे व्हिडिओ. नॉनसेन्स. चला बाय.